हाय, हॅलो, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मस्त सकाळची अशी गोड सुरुवात झाली होती माझी. अंघोळ वगैरे करून झालं होतं. स्वतःच आवरून घेतल्यावर किचनमधलंच कामं आपल्याकडं राहतं. तर सगळ्याच्या अगोदर माझ्यासाठी गरम पाणी केलं, ते पिऊन घेतलं आणि लगेच स्वयंपाकाची तयारी केली. का तर लवकर टिफिन बनवलं की आपल्याला नंतर टेन्शन राहत नाही. लगेच इथं कणिक वगैरे मळलं आणि चपात्यासुद्धा मी बनवून घेतल्या. आता मला ना म्हणजे व्यवस्थित बोलता येत नाहीये. माझे दातं काढलेले आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये पण. तर थोडंसं त्रास होत आहे, म्हणजे जे काही आपली अक्कड असते ना ती काढली होती, म्हणून माझा आवाज आहे ना थोडंसं चेंज येत असेल किंवा स्पष्ट मला बोलता येत नाही आहे का, तर थोडंसं त्रास होतं आहे. पण ब्लॉग तुमच्यासोबत माझं शेअर करणं खूप गरजेचं असतं, म्हणून आहे ना मी थोडंसं त्रास माझं सहन करून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना व्हॉइस ओव्हर करते आहे. थोडंसं त्रास तर मला खूप, म्हणजे थोडं नाही म्हणता येणार, खूप जास्त होत होता, पण काही हरकत नाही. मी तुमच्यासोबत असं डेली रुटीन शेअर करायला मला खूप आवडते आणि डेली तुमच्या सोबत राहिले ना तर मला खूप छान वाटतंय, म्हणून सगळी रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं चपात्या बनून झाल्या. त्याच्यानंतर भाजीलाही मला आता फोडणी द्यायची होती. एक टोमॅटो कट केला, मस्त भाजी चिरून घेतली, तिलाही फोडणी दिली आणि नंतर हा कढीपत्ता आणला होता, तर तो पण व्यवस्थित नेसून ठेवला, जेणेकरून आपल्याला जेव्हा भाजीला फोडणी द्यायची असली, वरणाला फोडणी द्यायची असली तर झटपट आपण टाकू शकतो. नाहीतर असं डायरेक्ट ठेवून दिलं तर तो सुकून जातोय आणि वेगळंच होऊन जातंय. त्याच्यामध्ये आपल्याला कीड वगैरे असली तर ते दिसत नाही, म्हणून अशा पद्धतीने जेव्हा चांगलं असते ना तेव्हाच मी व्यवस्थित नेसून ठेवते आणि मग भाजीमध्ये आपल्याला टाकायला खूप सोपं पडतंय. तर हा सोयीने स्वयंपाक झालं होतं. आता किचन ओटा घासायचं राहिलं होतं, पण जे रात्रीचे मी कप वगैरे घासून ठेवते ना ते खिडकीच्या जे जागा आहेत ना तिथे ठेवते, जेणेकरून त्याचं पाणी तुटून जाते, नंतर मांडणीमध्ये लावते. तर म्हटलं चला आता किचन ओटा स्वच्छ करते. हा ओटा किचन म्हणजे स्वच्छ झाल्याशिवाय मला दुसरं काही कामं सुचत नाही आणि तो क्लीन दिसलं की तेव्हाच मला दुसरी कामं म्हणजे जमतात. तर इथं ना शेगडी पण खूप खराब झाली होती आणि म्हणजे 2 दिवसात 4 दिवसात मी अशी पूर्णपणे शेगडी बाहेर काढते आणि त्याला खालून वरून छान अशी घासून काढते, जेणेकरून ती गंज धरत नाही आणि स्वच्छ पण दिसते. आता आपण डायरेक्ट काय करतो, रोज म्हणजे वरूनच त्याला धुतली का सोडून देतोय, पण खालून आहे ना एवढं जाळं आणि एवढं कीड म्हणजे वेगळंच असं लागून जाते ना गंज, तर ते चांगलंच वाटत नाही. राहिलं होतं फक्त आता किचन ओट्यावरचं पाणी काढायचं, तेच मला काढायचं होतं आणि जिथं शेगडी लावलेली होती पहिली तिथे व्यवस्थित लावायची होती. आता मी आडवीच ठेवते, उभी ठेवली तर ती छान दिसते बरं का, पण कसं आहे माहिती का, जागा कमी पडते, म्हणून मला अशी पद्धतीने ठेवावं लागते. तर शेगडी व्यवस्थित ठेवून दिली आणि त्याच्यानंतर आता राहिले होते बाकीचे कामं. पण जिथे आपल्याला असं खराब दिसतं ना तिथे आपण घासतच राहतो. माझं तर नेहमी तेच काम चालतंय की नुसतं स्वच्छ करायचं, जोपर्यंत ही शेगडी क्लीन होत नाही, किचन ओटा क्लीन होत नाही, तोपर्यंत मला दुसरे कामं दिसतच नाही, असं होतंय. सगळं स्वच्छ झालं. त्याच्यानंतर बाल्कनीमध्ये मी लसूण आहे ना बांधून ठेवलं होतं, तर तो खूप असं वेगळाच दिसत होता. म्हणजे मी असं टांगून दिलं होतं की ते खराब होऊ नये. आता घरात ठेवलं ना तर ते लगेच खराब होते किंवा फ्रीजमध्ये आपण लसूण ठेवू शकत नाही, म्हणून मी बाल्कनीमध्ये बांधून ठेवलं होतं आणि म्हटलं चला आता त्याला व्यवस्थित नेसून ठेवते. आणि पाखरं खूप जास्त खराब करतात, म्हणजे खाली पडून जातात किंवा त्याच्यावरच बसतात, मग ते चांगलं वाटत नाही. म्हटलं चला सगळं क्लीन करून व्यवस्थित आता ठेवून देते आणि नेसून पण जर ठेवला आपण तर फ्रीजमध्ये ठेवावं लागते, वरती लसूण वाळून जातोय. त्याच्यापेक्षा म्हटलं असं कट करून घेते. आता थंडी आहे तर थंडीमुळे ते एवढं खराब होत नाही, नाहीतर उन्हाळा असू द्या तर लगेच तो खराब होतोय, पावसाळ्यामध्ये पण खराब होतोय, पण हिवाळ्यामध्ये तो कधीच खराब होत नाही. म्हटलं चला स्वच्छ सगळं करून ठेवते, का तर पसारा पण दिसणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला ठेवता पण येईल. जिथं जाळं लागलं होतं ते पण स्वच्छ केलं, का तर लसूण बांधलं होतं म्हणून ते वेगळंच झालं होतं खिडकीमध्ये, तेही क्लीन केलं. आणि जास्त करून मी ही खिडकी ओपन करत नाही ना तर तिथे खूप जरा थोडीशी घाणच होऊन जाते, पण अशा पद्धतीने नेहमी क्लीन करत राहते ना तर जास्त खराब होत नाही. तर बाल्कनीमध्ये पण खूप जास्त मी कचरा करून ठेवला होता, तेही स्वच्छ केलं, का तर काही आपण कामं करायला बसलं तर पसारा तर आपलं होतोच आणि खूप जास्त अशी घाण होऊन जाते. तर लसूण जे मी साफ केलं होतं ना त्याचा खूप मोठा कचरा पडला होता, तेही क्लीन केलं. आणि त्याच्यानंतर आता मला लादी सुद्धा पुसायची होती, घरात पण राहिलेलं होतं, तेही म्हटलं चला अगोदर क्लीन करते आणि त्याच्यानंतर बाल्कनी पुसून काढन. आता कसं आहे माहिती का, काही पण आपण कामं वाढून द्या, त्याच्यामध्ये एवढं राडं झालं ना तर ते स्वच्छ केलं तरी पण आपण एकदा लादी पुसली ना तेव्हा चांगलं वाटतंय आणि एकदम फ्रेश वाटतंय घरात. तर लादी इथं पुसून झाली आहे. त्याच्यानंतर म्हटलं चला थोडंफार काहीतरी नाश्ता करते, नाहीतर मी ना नेहमी ना 1 नाही तर 2 वाजता जेवते, म्हणून जास्त उशीर होऊन जाते आणि थोडंसं काहीतरी खाल्लं तर मग काही वाटत नाही. तरी तर मी फळच खाल्ले होते, जास्त काही नाही. आणि त्याच्यानंतर परत बेडरूममध्ये आले, म्हटलं चला हे सगळं काही आवरून घेते. आता एक काम झालंय का दुसरं काम आपल्यासाठी रेडीच असतो, तर इथं ना बेडरूम आवरायचं होतं आणि एकामागं एक जर आपण काम करत राहिलो ना तर आपले कामं पण झटपट होतात आणि आळस पण आपल्याला येत नाही किंवा घर पण आपलं नीटनेटकं असतं. आता तुम्ही म्हणतात ना
मला की तू ताई खूप नेमणटकं घर ठेवतेस, पण खूप मेहनत असते त्याच्या मागं. आणि मेहनत नाही तर मी जसं म्हणजे आपले कामाची सुरुवात होते सकाळपासून, तर मी न बसता न मोबाईल बघता सगळे कामं करून घेते. आपण जर असं केलं म्हणजे उठल्याबरोबर थोडं मिनटं म्हणजे टिफिन वगैरे झालं आणि मोबाईल बघायला बसलोय ना, तर काहीच काम होत नाही. आपण न कंटिन्यू काम करत राहिलो तर आपले ना जास्तीत जास्त 11 किंवा 12 वाजेपर्यंत कामं सगळे आवरून जातात आणि त्याच्यानंतर आपल्याकडे किती वेळ असतोय. दुपारचा आपण मोबाईल बघू शकतो, पण असं जर आपण केलं नुसतं मोबाईल घेऊन बसलोय तर आपले कामं पण लांबच चालतंय आणि ते चांगलं नसतं. आपल्या घरात पण सगळं राडं पडलंय ना, आपण मोबाईल बघत राहिलो ना तर आपल्या घरामध्ये ना सारखं किरकिर होणार किंवा आपल्या घरात लक्ष्मीच येत नाही असं तर मला वाटतंय. आणि नेहमी मी नेमणटकं ठेवते किंवा एकदम प्रसन्न ठेवते. देवपूजा सगळं काही माझ्या घरात होतंय ना, तेव्हा असं वाटतंय मला की सगळं छान आहेत आणि आपल्या घरात काहीच अशी निगेटिव्ह एनर्जी नाही आहे, पॉझिटिव्हच आहे असं विचार करूनच मी सगळे कामं करते. तर असो इथे ना बेडरूममधलं मला सगळं आता आवरायचं होतं. बेडशीट वगैरे व्यवस्थित लावून घेतले आणि उशीची कवर मला ना चेंज करायची होती. हे नवीन मी घेतले आणि बेडशीट पण नवीन घेतला होता मी. तर ते चेंज का मी केले. आता आपल्या केसांसाठी पण खूप गरजेचं असतं. आपण काय करतो नेहमी तेच वापरतोय ना, तर चांगलं नसतं. त्यानं पण आपले केस डॅमेज होतात. म्हणून मी उशीचे कवर आहे ना 2 दिवसात किंवा 1 दिवसात पण चेंज करते. सारखं त्याला धुत राहते जेणेकरून म्हणजे आपण एकच उशी घेऊ शकत नाही. आता दुसरे पण घेतात त्यानं पण तेल वगैरे लावलेलं असतं ना, तर चांगलं नसतं. मग आपले केस डॅमेज होतात किंवा स्किन पण आपली खराब होते. त्याच्यामुळे मी असे कवर चेंज करते सारखं आणि चेंज केल्यावर कसं आपण धुवून टाकतो तर मग ते स्वच्छ असतात आणि स्वच्छ उशीचं कवर जर आपण वापरले तर काहीच आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. तर असो एक बेडचं तर झालं होतं. आता दुसऱ्या बेडचं आवरायचं राहिलं होतं. 2 बेड माझ्या सोबतच आहे बेडरूममध्ये नेहमी तुम्हाला मी सांगते. म्हणजे जवळ मी ठेवले आहेत आणि जागा तर अजिबात खाली राहिलेली नाही आहे. थोडीशी जागा आहेत म्हणजे आपल्याला एवढी काही गरज पडत नाही. 3 रूम आहे तर एकामध्ये बेड ठेवले तर हॉलमध्ये एवढं काही माझं पसारा नसतो किंवा किचनमध्ये पण जे भांडेकुंडे असतात आपले तेवढंच आहे. तर आम्हाला चांगलं वाटतं एका जागेवर म्हणून मी इथंच माझे 2 बेड ठेवलेले. एक हॉलमध्ये आहे, 3 बेड माझ्याकडे आहे. तर हे व्यवस्थित करून घेतलं आणि बघू शकता किती छान वाटतंय ना. आणि मला ना असं केल्यानं ना खूप भारी वाटतंय घरात आणि एकदम प्रसन्न वाटतंय. आणि आता देवपूजा जर झाली ना तर घरात एक अगरबत्तीचा वास किंवा खूप भारी म्हणजे प्रसन्न वाटतंय आणि आपल्या घरात खरंच लक्ष्मी येते. आता आपल्याला असं वाटतंय की नाही बाबा नंतर करूया दुसरी कामं, आपण मोबाईल घेऊन बसतो. तर हे खूप चुकीचं आहे. मोबाईल घेऊन बसणं ना जमतच नाही. मी तर सकाळचं कधीच मोबाईल घेऊन बसत नाही. मला जर व्हिडिओ अपलोड करायचं राहिलं ते पण मी 12च्या नंतर करते. नाहीतर रात्रीचं अपलोड करून ठेवते तर सकाळी पब्लिक करून देते. बस तेवढंच मी मोबाईल घेणार किंवा टाईम बघायलाच घेणार. पण शूट करायला तर आपल्याला मोबाईल घ्यावाच लागते. पण त्याला एवढं काही वेळ लागत नाही. पण बघायला जर बसलोय ना तर खूप जास्त वेळ जातोय. तर असो इथे ना थोडंसं मला डेकोरेशन करायचं होतं का तर मला इथं व्हिडिओ शूट करते मी. जेव्हा मला डायरेक्ट असं फेस टू फेस बोलायचं असलं ना तर मी इथं बसते जेणेकरून आहे ना मला जे मी बोलते ना तर व्यवस्थित मला इथं बेडरूममध्ये बोलता येते. हॉलमध्ये खाली आवाज जाते तर समोर आवाज जाते तर मी डिस्टर्ब होते तिथे. आणि इथं बसून जर मी बोलले ना तर मला काहीच वाटत नाही का आता बेडरूम थोडंसं पाठीमागं आहे म्हणून तिथं व्यवस्थित डेकोरेशन केलं. त्याच्यानंतर माझ्या राजवीरचं पण स्कूलचं टायमिंग झालं होतं. त्यालाही आवरून आता स्कूलमध्ये सोडायचं होतं. मस्त त्याला तयार केलं आणि त्याच्यानंतर मीही त्याला आता घेऊन स्कूलमध्ये जाते. त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळचं दळण वगैरे सुद्धा मला करायचं होतं. तेच मी इथं काढून बसली आहे. दळणसुद्धा मी केलं आहे. आता सगळे कामं आपल्याला करावंच लागते. तर गहूचंच मला दळण करायचं होतं आणि किचनमध्ये बसून मी दळण करते का आता हॉलमध्ये जास्त पसारा होऊ नये म्हणून. तर चला आता ब्लॉगची ॲड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.